आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहितीये मी खूप वाईट वागतोय तुझ्याशी, वाटेल ते बोललो तुला. आता आय एम सो सॉरी. मला माहितीये तुला खूप राग आला असेल माझा, पण प्लीज आपलं तर माफ कर मला. आय एम सॉरी. नाही रे बाळा, राग तर मला स्वतःच आलाय. बरोबरच बोललास तू. तू आणि सईनी आपल्या घरासाठी किती काय काय केलंय, आणि मी बघ, वेळ आली तरी मी सईच्या बाजूने उभी नाही राहू शकले. त्याचीच शिक्षा म्हणून मला तुमच्यापासून दूर राहावं लागतंय. देवा, पण मला माफ करशील ना? आई प्लीज, अगं तू नको ना माफी मागूस प्लीज. मला घ्या ना तुमच्यात. ये ना बाळा. आता कुठे माझ्या जीवात जीव आलाय. तुम्ही घर सोडून गेल्यापासून कशातच मन लागत नव्हतं. सतत डोक्यात फक्त तुमचेच विचार. आई, आता आमची काळजी करणं बस करा. आता तुम्हाला कळलंय ना आम्ही कुठे राहतोय, कसं राहतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यात आणि देवांश मधला गैरसमज दूर झालाय. तसंच हळूहळू आता आपल्यामधल्या सगळ्या गोष्टी ठीक होतील. तुम्ही आता काळजी करू नका. मी पण बघ किती वेडी आहे. तुमचं घर बघायला म्हणून आले आणि माझ्या सकट तुम्हाला पण रडवलं. चला, घर दाखवा मला. मला सगळं नीट बघायचंय. चला. आई मला माहितीये घर जरा छोटे आहे, पण असू दे. छोटं असलं तरी खूप छान आहे. आपल्या मोठ्या घरात जे नाहीये ना, ते ह्या घरात अगदी भरभरून आहे. काय तुम्हा दोघांचं एकमेकांवरचं प्रेम या घरातल्या प्रत्येक गोष्टीत दिसतंय. ते खरं सांगू देवा, आज मी अगदी ठरवून आले होते, काहीही झालं तरी तुम्हाला घरी परत घेऊन जायचं. आई आहे ना, काळजी वाटते. पण इथे आले आणि माझी सगळी काळजीच पळून गेली. देवा, एक सांगते तुला, तुम्ही दोघं एकत्र आहात ना, ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. एकमेकांना नेहमी असंच जपा. डोंट वरी आई, मी आधी पण सईंची साथ कधीच सोडली नव्हती आणि इथून पुढेही कधीच सोडणार नाही. आई, तिकडे सगळे कसे आहेत? ठीकच आहेत. तुमच्याशिवाय राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि अंजली? तिचं काही विचारू नकोस बाई. ती आपल्याच जगात असते. शॉपिंग काय करते, झोपून काय राहते. तू गेल्यापासून किचन मध्ये पाय सुद्धा ठेवला नाहीये तिने. काय सांगताय आई? आधीच तुम्हाला बरं नाही आणि त्यात तुम्ही आता किचन मध्ये काम पण करताय? अगं असंच नाही अगदी. मला झेपेल तेवढं करते मी, आणि रिया असते ना मदतीला. पण हे चुकीचं आहे ना. अंजलीने आता जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात. सई, तुम्हाला सिरियसली असं वाटतं की अंजली जबाबदारी घेऊ शकेल? इनफॅक्ट तिच्यासाठी तर आता अख्खं रान मोकळं आहे. तिची मनमानी करायला मोकळी आहे ती.
आणि जर तिला आता कंट्रोल नाही केलं ना कोणी तर तिची ही मनमानी अशीच चालू राहील. पण देवांश असं नाही चालणार ना. आई, तुम्हाला ना आता खूप सांभाळून राहावं लागणार आहे. हा, हे बघा, घराबरोबर तुम्हाला स्वतःची पण काळजी घ्यावी लागणार आहे. करेक्ट आहे, कारण आता आम्ही नाही आहोत तिकडे तुला प्रोटेक्ट करायला. आलंय लक्षात माझ्या. आणि आता तुम्हाला भेटल्यानंतर माझ्यात तितकी ताकद आली आहे म्हणून सांगू, तिची मनमानी अजिबात चालून घेणार नाही मी आता. खरंच तुम्हाला बघून खूप बरं वाटलं. तुम्ही कुठे आहात हेच बघायचं होतं मला. निघू मग मी आता? इतक्यात? अगं मी कोणाला न सांगता आले, आणि तुमची पण तुम्हाला कामं असतील ना. आयगांचं काही नाही, आणि इतक्या दिवसानंतर बघतोय तुला. जरा वेळ थांब ना प्लीज. अरे पण आता मी काही ऐकणार नाही, तू चल. आम्ही काही ऐकणार नाहीये तुमचं. आता तुम्ही शांत बसा, मग आपण भरपूर गप्पा मारूयात. हं? बरं बाई. देवांश, तुम्ही लिंब आणलीत ना? हो, आणली आहेत ना पिशवीत आहे. बर. काय लिंब तू घेऊन आलास? मग आजचा भाजीपाला देवांशच घेऊन आलेत. काय सांगतेस काय? देवांश भाजीपाला? सई, काय जादू केलीस ग याच्यावर? बघू तरी काय काय आणलंस ते. बालक बाई, माहितीये का तुला कसा आणायचा तो? कांदे, बटाटे, लिंबू. लिंबू न बघताच आणले असशील ना? न बघता म्हणजे कसं, तिकडे होते ना पुढे तर ते घेतले. अरे किती पिकलेली आहेत ती लिंब. नीट बघून हात लावून मग घ्यायच्या असतात वस्तू. कधी समजणार आहे तुला? एक मिनिट, तुला बाहेरूनच कळलं का ते पिकले की नाही ते? आणि काय आणलंय? टोमॅटो. बाई बाई, 4 टोमॅटो. कमाल आहे. कितीला घेतलेस? 50 रुपयाला फक्त. काय हे 4 टोमॅटो तू 50 रुपयाला घेतलेस? अगं नाही, 50 रुपयाला पाव तिकडे मिळत होते ना. सई, आता तूच सांग बाई याला. अरे 50 रुपयाला 1 किलो टोमॅटो मिळतात. कमाल आहे बाबा तुझी. तुला गंडवलं, माझ्या लेकाला गंडवलं तिकडे. कसं तुझं गंडवलं? त्याने नीट बघून द्यायला हवी ना मला भाजी. देवांश, तुम्ही बघून आणायला पाहिजे ना भाजीपाला. कमॉन सई, मी कस्टमर आहे त्याचा, तर त्याने मला सॅटिस्फाय करायला हवं ना, चांगला प्रॉडक्ट द्यायला हवं ना. अरे तुमच्या मोठ्या बिझनेस मधले नियम इथे नाही चालत बाबा. मग आता काय करायचं याचं? काय करायचं म्हणजे? आता जो भाजीपाला आणलाय ना तो संपवायचा. रिटर्न थोडी घेणार आहेत ते. बरं आई, तुम्ही बसा, मी लिंबू सरबत बनवून आणते. देवांश, तुम्ही पण बसा, गप्पा मारा. आलेच मी. सुधारणा एकदम. थँक्यू. जरा गणले, नेक्स्ट टाइम आणखी नीट करेल. ओंकार ओंकार ओंकार, अरे ही शपथ ओंकार, अरे तुला ना खरं सांगू, तू ना एक नंबरचा बावळट आहेस रे. बावळट नाही, खरं तर तू ना माठ आहेस, माठ. अशी का बोलतेस मला? अरे मग कशी बोलू? हा रे ओंकार, चांगली ऑपॉर्च्युनिटी आली होती देवांशच्या ऑफिस मध्ये जॉईन व्हायची, देवांशची जागा घ्यायची, पण नाही. अरे तू जर देवांशची जागा घेतली असतीस ना तर घरात मला कोणीतरी सिरियसली घेतलं असतं. पण नाही, आपल्याला काही जमतच नाही. साध्या आलेल्या आयत्या संधीचं गोल्ड पण करता येत नाही. अगं मी काय करणार होतो? तुला माहिती आहे ना आत्या कशी येते. अगं मी एकदा कोणतरी बेसिक स्टाफ असल्यासारखं तिने मला ट्रीट केलं. दादा जर असताना त्याला अशी कधी बोलली नसती ती. तुला काय वाटतंय, मी अपमान करून घ्यायला तिकडे बसायला पाहिजे नव्हतं अजून? ओंकार, हे बघ, मला एक गोष्ट क्लिअरली कळली आता. आपल्याला जर या घरात आपण जे डिझर्व करतो ते मिळवायचं असेल ना, तर ते ओरबाडून घेतल्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याकडे. आता बास झालं असं गुडी गुडी बोलणं, छान वागणं, सगळ्यांची गोड राहणं बास. आता तुला आणि मला आपली स्पेस आपल्यालाच क्रिएट करावी लागणार आहे या घरात. म्हणजे चल माझ्यासोबत. कुठे? ओंकार, क्वेश्चन्स विचारू नको. हे बघ, तुझा ट्रस्ट आहे ना माझ्यावर. जगात कोणीही नसलं ना तरी मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. आता क्वेश्चन्स नको विचारू, चल. बाकी कोणाची काही गरज नाही आपल्याला. चल चल. कुठे?
पब्लिक रिलेशन मॅनेजर, मार्केटिंग हेड, सेल्समन, या सगळ्या जॉबसाठी मला डॉक्युमेंट्स लागतील, एक्सपिरियन्स लागेल. आणि मी सगळं हरवून बसलो. आणि त्या लोकांना माझ्याकडे नॉलेज आहे असं सांगून थोडी चालणार आहे. काय आतापर्यंत आयुष्यात इतके इंटरव्ह्यूज घेतले असतील मी. पण आता माझ्यावरच कशी वेळ आली आहे. काय करू यार आता. नाही देवांश, असं गिव्हअप करून नाही चालणार. सईंना जर खुश ठेवायचं असेल तर कुठल्या हालतीत जॉब तर शोधावंच लागेल. सेल्समन पासून सुरू करतो. लेट्स डू इट. अगं काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे ओंकार, अजिबात टोकायचं नाही हा मला. मी या घरात आल्यापासून ना तुझ्या वेळासारख्या टायनी रूम मध्ये राहते. सई आणि देवांशला किती मस्त स्पेशियस रूम मिळाली आहे घरातली. तुला असं वाटलंय नसेल ना की माझ्या मनात असं काहीतरी येईल. म्हणजे आपण इकडे राहायचं? ऑब्विसली ओंकार, अरे आपण पण डिझर्व करतो बेस्ट रूम. अगं पण असं कसं? ही दादा आणि बहिणीची रूम आहे. अरे पण ते आता आहेत का? नाही आहेत ना. अगं पण ते काय येणारच नाही असं नाही. ते काय कायमचे नाही गेले घर सोडून. ओंकार ठीक आहे, ते नाही आहेत आता घरात. हे बघ, तू नाही असे स्टुपिड क्वेश्चन्स विचारून उगाच वाद नको ना घालू. खूप काम करायचंय अजून. आपलं सामान पण इथे आणायचंय. कोणीतरी बघितलं ना, कोणीतरी सोड. उगाच ती रिया आली ना तर या सगळ्यात नाक खुपसेल. त्यापेक्षा चल ना आपण पटकन रूम एम्प्टी करूया. ओके चल. नाही अंजली, हे बरोबर नाहीये. आपण एकदा मम्माला विचारूयात का? का परमिशन घ्यायची आहे मम्माची? अरे ओंकार, लहानच का तू? लहान असल्याचा प्रश्न नाही अंजली. दादा बहिणी घर सोडून गेल्यामुळे ना घरचे ऑलरेडी खूप दुःखी आहेत. त्यात आपण ही रूम घेतली ना तर एक्झॅक्टली हेच तर चुकतं ना तुझं. तुला माहितीये ही रूम ना तुला ऑलरेडी आधीपासून मिळाली असती, पण का नाही मिळाली विचार? का? कारण ती तू कधी मागितलीच नाहीस ना. देवांशकडे थोडासा हट्ट केला असतास ना तर देवांशने तुला अशीच दिली असती रूम. पण नाही, आपल्याला हट्ट करता येतच नाही. आपला दमच नाहीये तेवढा. अंजली, अंजली काय अंजली आहे दम? मग मला सांग, का नाही गेलो आपण फॉरेन ट्रिपला? का होळीची पूजा आपल्या हातून नाही झाली? आणि देवांशच्या केबिन मध्ये साधं बसूही दिलं नाही तुला. कारण स्वतःच्या हक्काची गोष्ट मागायला ना सुद्धा दम लागतो ओंकार. आणि तू घाबरतोस. असं नाहीये. घाबरत नाहीये मी. अच्छा, नाही घाबरत? ठीक आहे, मग मी अग्री करते. तू प्रूव्ह करून दाखव ना. तू एक काम कर, हे कपडे घे आणि डस्टबिन मध्ये फेकून ये. अरे प्रूव्ह करून दाखवतोयस ना. ओमी, तुम्ही दोघे इथे काय करताय? आणि हे सगळं काय आहे? मम्मा ऍक्च्युली आम्ही ना ते मम्मी, ऍक्च्युली आम्ही ना रूम एम्प्टी करत होतो. का? कशासाठी? कशासाठी काय मम्मी? राहण्यासाठी. सई देवांश नाही आहेत ना आता, त्यामुळे इतकी छान रूम उगाच वेस्ट जातीये. सो एम्प्टी करत होतो. म्हणजे आम्ही असा विचार केला की आम्ही दोघं याच रूम मध्ये राहू. अच्छा, म्हणजे सई आणि देवांश आता परत येणारच नाहीयेत.
हे तुम्हीच ठरवून टाकलं का? मम्मा आम्ही ते फक्त काय आम्ही फक्त? तुझा भाऊ हे घर सोडून गेला त्याला आठवडा पण झाला नाहीये आणि त्याची रूम मागायला आलायस तू? ही सई आणि देवांशची रूम आहे आणि त्यांचीच राहिली. कळलं? मम्मी अहो इतकं काय हायपर होत आहे? ठीक आहे, इट्स ओके, रिलॅक्स. एक रूमच तर आहे. हे एवढं इमोशनल होण्याची काय गरज आहे? मम्मी तुम्हाला साफसफाईचं टेन्शन आलंय का? डोंट वरी मम्मी, मी आहे ना, मी सगळी साफसफाई ना स्वतः करेन. हा ओंकार, चल आपल्याला आपलं सामान पण आणायचंय अजून. चल. एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का तुला अंजली? मम्मा एकदा ऐकून तरी घे. तिच्याशी बोलते मी. मम्मी रूम ऑलरेडी एम्प्टी होती म्हणून आम्ही. तुमच्यासाठी असेल ती एम्प्टी. माझ्यासाठी माझ्या मुलाच्या आठवणी आहे तिथे आणि त्या खोडलेल्या मला चालणार नाही. आणि काय ग, सई आणि देवांच्या घरातून गेल्यापासून बघते मी खूपच हातपाय पसरायला लागलीस तू. आत्तापर्यंत मी काही बोलले नव्हते, पण आज चक्क माझ्या मुलाची आणि सुनेची रूम बळकावण्यापर्यंत तुझी मजल गेली. नाही मिळणार ही रूम तुम्हाला. मम्मी अहो निघा बाहेर, निघा बाहेर, निघा. मम्मी मम्मा काय ओरिॲक्ट करतेयस? काय म्हणालास? अगं आम्हाला फक्त तुला काहीच वाटत नाही का रे ओमी? सई आणि देवांच्या घरातून गेल्यापासून कसे वागताय तुम्ही दोघं? शॉपिंग काय चाललंय? बाहेरून जेवण काय मागवताय? जबाबदारी तर काही घ्यायची नाहीच आहे. फक्त हट्ट करायचा माहितीये हो ना? मी तुम्हा दोघांना अगदी बजावून सांगते हा. या खोलीकडे डोळे वर करून सुद्धा बघायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मम्मा बाप रे, वैदीने तर चक्क रुद्रावतार घेतला. झालं तुझं समाधान? अरे नको म्हणत होतो ना मी. एवढी हिंमत या बाईची. नाही, आत्तापर्यंत स्वतःच्या रूम मध्ये बसली होती आणि आज मला रूम मधून बाहेर काढलं. ठीक आहे, माझ्याशी पंगा घेतला ना. आता तुम्हाला सगळ्यांना दाखवते ही अंजली काय चीज आहे. हॅलो. हो हां, पाठवा ना त्यांना. हां मी आहे ऑफिसमध्ये. हां चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, पाठवा त्यांना. हॅलो सर, माझं नाव देवांश जहागीरदार. ॲक्च्युली मी कामाच्या शोधात आहे. तुमच्या ऑफिसमध्ये काही काम असेल माझ्याकरता तर. काय नाव म्हणाला? देवांश जहागीरदार. अच्छा अच्छा. शिक्षण वगैरे किती झालं आहे? MBA झालं आहे सर. काय सर्टिफिकेट्स वगैरे आहेत?
ॲक्च्युली रिसेंटलीच माझे सगळे डॉक्युमेंट्स चोरीला गेलेत सर, त्यामुळे आत्ता नाही आहेत माझ्याकडे. ओके ओके ओके. मग काही कामाचा अनुभव वगैरे? आता परत जहागीरदार इंडस्ट्रीजचं नाव सांगितलं तर मागच्या 2 वेळेसारखं व्हायला नको. मी काय विचारतोय, कामाचा अनुभव वगैरे काही आहे का? हा आहे ना, आहे मी ना छोट्या मोठ्या फर्म्समध्ये आहे सर, म्हणजे काम केलंय छोट्या मोठ्या फर्म्समध्ये. कुठे काम केलंय? ते म्हणजे कामाचा अनुभव नाहीये तुम्हाला? आमच्याकडे सध्या सेल्समनची वेकन्सी नाहीये, तर तुम्ही जाऊ शकता. आय अंडरस्टँड सर. थँक्यू फॉर युअर टाईम. थँक्यू. कुठून कुठून माणसं येतात काय माहिती. आज पण आमटी भातच. सलग 3रा दिवस आहे आज. देवांश तर काहीच बोलणार नाहीत, आनंदाने खातील, पण मलाच वाईट वाटतंय. किती जिद्दीने दिवसभर फिरून काम शोधतायत ते बिचारे. मला पण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आणि मेहनत करायची असेल तर शरीराला ताकद पण मिळायला हवी. काय करू म्हणजे खर्चाला थोडा हातभार लागेल. अरे हळूहळू जा. काय ग सई, काय म्हणतेस? हा सई, ए सई. अरे काकू, सॉरी, माझं ना ते लक्षच नव्हतं. ते तांदूळ निवडते ना. आता दिसताच. अगं निवडलेल्या तांदळात न निवडलेले तांदूळ तू मिक्स करतसय. अरे देवा, परत निवडावं लागेल मी पण ना. टेन्शन आहे का काय? नाही, एवढं काही खास नाही. काय ना, नवीन नवीन संसार असा ना तुझो. सेटल हो, थोडं वेळ देऊचो, सगळं काय नीट होईत. हा बरोबर आहे तुमचं, पण संसाराची घडी बसायला फक्त वेळ नाही, साधन पण लागतं ना. म्हणजे तुम्हाला एक विचारू मी? आता त्यात विचारायचं काय? विचार. तुम्ही ते मागे म्हणाला होतात ना की तुम्ही अंगणवाडीत काम करता म्हणून. हो, मी बरीच वर्ष काम करते आणि इथल्या सगळ्यांका माहित असा. आपल्या वस्तीतली कितीतरी मुला आमच्या अंगणवाडीत येतात शिकूक. हो का? मग मला तिथे काही काम आहे का बघा ना प्लीज. नाही म्हणजे जे असेल ते काम करेल मी, आणि फार पैसे नाही मिळाले तरी चालते. कारण ना सध्या कामाची खूप गरज आहे मला. हा, मी विचारून बघतोय, पण तसा वर्षाच्या मध्येच काम मिळणं थोडा कठीण असा.